अकोले तालुक्यातील आदिवासी भागासह भंडारदरा परिसरातील मुर्शेद व वारुंगशी गावातील पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी अर्जुन बुधा गांगड, विष्णू उभे, विजय लोहरे, प्रकाश आसवले व तुकाराम किसन घाणेसह घरकुलाचे पुढील हप्ते न मिळाल्याने भर पावसात कुटुंबियांचा उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे। जुन्या पत्रांचा व प्लास्टिकच्या कागदांचा आधार घेत हे कुटुंबे पावसापासून बचाव करत असून संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळे अनेक गरीब कुटुंबावर ही वेळ आल्याचा आरोप करत समाजसेवक अनंत महादुगाणे यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। मुर्शेद गावात पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना आणि रवाई आवास योजनेअंतर्गत अनेक घरकुलांना मंजुरी मिळाली। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अर्जुन बुधा गांगड हा सन 2024-25 मध्ये पात्र लाभार्थी ठरलाय। त्याला पहिल्या हप्त्यापोटी 15,000 रुपये मिळाल्यानंतर त्याने घरकुलाचे बांधकाम सुरू केलंय। दुसरा हप्ता मिळण्यासाठी आवश्यक असलेले कामाचे फोटोही त्याने ऑनलाईन अपलोड केलाय। मात्र त्यानंतर अनेक वेळा कार्यालयात हेलपाटे मारूनही त्याला केवळ उडवाउडीची उत्तरे मिळत असल्याचं सांगितले जात आहे। वरून पैसे आले नाहीत, पैसे आले की टाकतो असे सांगून अधिकाऱ्यांकडून वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केलाय। या घरकुलांच्या चौकशीसाठी गटविकास अधिकारी रावसाहेब देशमुख किंवा वरिष्ठ कार्यालयातील कोणतेही अधिकारी गेल्या 1-2 वर्षभरात मुर्शेद गावात आले नसल्याचं संबंधित रोजगार सेवक यांनी स्पष्ट केलंय। शासनाचे केंद्र सरकारचे घरकुल योजनेचे 3 तेरे वाजवल्याचं दिसत आहे। स्वतःकडे असलेल्या पैशातून बायकांचे मंगळसूत्र मोडत आणि हप्त्याच्या आशेवर दुकानदारांकडून उधारीवर बांधकाम साहित्य घेऊन त्यांनी घराचे काम सुरू ठेवलंय। मात्र आता त्यांच्याकडील पैसे पूर्णपणे संपले असून दुकानदार उधारीची मागणी करत आहे। परिणामी अपूर्ण घराच्या जागेवर जुन्या पत्रांचा आणि प्लास्टिकच्या कागदांचा आधार घेत त्याला कुटुंबासह राहावे लागत आहे। विशेष म्हणजे मुर्शेद गावातील काही लाभार्थ्यांची घरे पूर्ण न होता देखील त्यांनी संपूर्ण हप्ते मिळाल्याचे, तर काहींनी केवळ पायाभरणीचे काम करून 2-3 हप्ते उचलल्याचं बोललं जात आहे। काही प्रकारांमध्ये कोणतेही प्रत्यक्ष काम नसतानाही हप्ते वितरित झाल्याची चर्चा असून याबाबत येथील रोजगार सेवकांनी स्पष्ट माहिती नसल्याचं सांगितलंय। त्यामुळे घरकुल योजनेत मोठा गैरव्यवहार गोलमाल झाला आहे का असा प्रश्न उपस्थित होत असून प्रामाणिकपणे बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना हप्ते नाकारले जात असल्याचा, इतरांना कोणत्याही निकषांवर हप्ते वितरित करण्यात आले याची सखोल चौकशी शासनाने व मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी करत अहवाल या जनतेपुढे आणावा। आदिवासी भागातील अनेक गावांमध्ये घरकुल लाभार्थ्यांची अशी परिस्थिती असल्याचा दावा करत शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा बाधित लाभार्थ्यांना घेऊन पंचायतीसमोर आंदोलन छेडत उपोषण करण्यात येईल असा इशारा समाजसेवक अनंत घाणे व संबंधित लाभार्थ्यांनी दिलेला आहे। शबरीचे घरकुल बरं, शबरीचे घरकुल कोणाचे अपूर्ण राहिलेत आता? त्या पावसामध्ये त्यांना हप्ते पडायला पाहिजे होतं, आता पावसामध्ये ते घरं अपूर्ण आहे ते आणि त्यांचे कामं झालेच नाही, अशी अवस्था किती झालं काय बरं का नेमकं? काही लोकांचे पहिले हप्ते पडले, त्यांनी पाया बांधला आणि नंतर काय झालं, पायाचा फोटो गेल्यानंतर दुसरा हप्ता हा म्हणजे रेग्युलर पडायला पाहिजे। पण मग ज्यावेळेस पंचायत समितीला आम्ही तो फोटो पोहोचवला, तो अपलोड झाला इंजिनियरकडनं, तर परत त्यांच्याकडे जर मागणी केली तर त्यांचं असं म्हणणं आहे वरून आमच्याकडे निधी नाही, निधीचे हप्ते किती म्हणजे किती असं घरकुलांचं काम रखडलं आपल्याकडं? एक पीएम योजनेचे असतील, शबरीचे असतील, जवळजवळ ह्या टप्प्यामध्ये आहे ना तरी 40 घरकुलं चालू आहेत सध्या टप्प्यामध्ये म्हणजे तिन्ही योजनेचे घरकुलं हे 40 चालू आहे। आता उघड्यावर घरकुलं किती आहेत? एक कुटुंब आता मी अर्जुन गांगड जिथे गेलो, अर्जुन गांगडे, विष्णू उभे पाठीमागच्या वाडीचे, विष्णू उभे, प्रकाश आसवले यांचे घरकुलं म्हणजे आता सध्या भिंती बांधलेल्या आहेत, त्यांनी पुढे कामं झालीच नाही। आता निधी पैसा नसल्यामुळे शेतकरी करू शकत नाही। म्हणजे शासनाने कोणत्याही प्रकारे फोटो अपलोड केले नाही, म्हणजे त्यांचं असं त्यांच्या स्तरावर आम्ही फोटो पाठवले की माझ्याकडे जे काम आहे माझ्या मोबाईल। मला एक सांगा, इथं गटविकास अधिकारी माने साहेब किंवा संबंधित TPO ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किंवा तुमचे जे इंजिनियर आहे ते देशमुख, हे किती वेळा इथं या घरकुलांसाठी पाहणी करण्यासाठी आले होते? इथं देशमुख साहेब मला वाटतं एकच वेळेस येऊन गेलेले, वर्षभरामध्ये एक वेळा देशमुख आला आणि त्यांनी परत घरकुलांचा प्रश्न काय आहे कुठे हे बघितलं पाठीमागं बघा, ते कलेक्टर ते कोणीतरी आले होते, मला वाटतं कलेक्टर नाही, CO साहेबांचे
त्यावेळेस देशमुख साहेब म्हणजे आपले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हो भेट द्यायला आले. त्याच वेळेस त्यावेळेस देशमुख यांना आली होती आणि त्याच्यानंतर देशमुखला तुम्ही फक्त फोटो देताय. त्यांनी फक्त तिकडे डिमांड केली म्हणून तर काम म्हणजे प्रत्यक्ष जागा बघायला ते नाही, पाया आखायला आपला का नाही ते पाणी करण्यासाठी नाही. तत्सम गट विकास अधिकारी सह त्यांचे कोणते कार्यालय आहेत ते तत्सम अधिकारी हे घरकुलं जे बघायची काम करायला पाहिजेत, घरकुलांचे मापं बघायला पाहिजे, ते कोणत्या प्रकारे ते करत नाही. हे सर्व तुम्ही ते फक्त आम्हाला पण आदेश रोजगार सेवक रोजगार सेवक आहे ना त्यांना ते आम्हाला सांगणार पाहिजे ज्याचे पाय झाले ज्यांचे लेंटर भिंती झाले ते फोटो पाठवून द्या. एवढंच काम आहे. मग आतापर्यंत मला सांगा, अर्जुन बुधा गांगर आता ते तुम्ही नाव घेतलं उभे आणि कासवले म्हणून नाव घेतले विजय लोरे मला सांगा, या संबंधित व्यक्तींचे फोटो अपलोड केले आणि त्यांना बस हप्ता मिळाला, त्याच्यानंतर अपलोड करूनही त्यांना हप्ते मिळाले, त्यांच्याबरोबर असलेल्या घरकुलांचे हप्ते का मिळाले याचं काही उत्तर आहे का आपल्याला? नाही त्यांनी काही आम्हाला काय सांगितलं, आम्हाला ज्या पद्धतीनं निधी येतो शासनाकडे त्या पद्धतीने आम्ही वितरित नाही, करतो. ऐका ना, मला एक म्हणायचे, तुम्ही फोटो त्यांना रावसाहेबांना पाठवले, तो निधी आहे तो कसा आला काय गेला, पण अर्जुनचं जर बस हप्ते असोल्यांचं बस हप्ते तुम्ही आता नाव घेतलं त्यांचे बस हप्ते आणि सेकंड हप्ते आतापर्यंत नाही. मग ह्या लोकांनी जर तक्रार करून तुमच्याकडे लेखी तक्रार केली असतील, तोंडी केली असतील, तहसीलमध्ये आपल्या गट विकास अधिकाऱ्यांकडे केली असतील, मग याचं काम आपण तुम्ही करायला पाहिजे होतं का? पाठपुरावा करत त्यांच्याबरोबरचे लोकांचे हप्ते पडले, पहिला पडलाय, दुसरा पडलाय, तिसरा पडलाय आणि यांचा अजून दुसरा पण नाही, याची तुम्ही दखल घेतली नाही? मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो या लोकांची कंप्लेंट घेऊन तेव्हा त्यांनी सांगितलं की या लोकांचे फोटो अपलोड केलेले नव्हते. मग ते काम माझं नाही ना, ते कोणाचं आहे? रावसाहेब त्यांचं आहे. राजसाहेब मग ते अपलोड कोण करणार? देशमुख. ती त्यांची चूक आहे. देशमुख हा, रावसाहेब. माझं काम काय आहे, इथं झालेल्या कामाचे फोटो म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार आहे देशमुख आणि गट विकास अधिकारी आणि तसं त्यांच्या TPO. हो, ते त्यांच्या पातळीवर त्यांनी ते काम पेंडिंग का ठेवलं हे याचं उत्तर ते देते. मी माझं काम केलंय. कारण आजपर्यंत उघड्यावर कुटुंब आले, हे तुमचेच नाही तर आपल्या तालुक्यातील आदिवासी भागातील सर्व जनतेचं मरण केलं आहे. हो, शासनाचा निधी जो येतोय तो मागण्याची जबाबदारी प्रशासनाची, प्रशासनाने त्याचं काम करायला पाहिजे होतं, ते केलं नाही असा तुमचा स्पष्ट आरोप दिसतो. मी 3ही लाभार्थी पंचायत समितीला घेऊन गेलो होतो. साहेब याच्या पाठीमागे जे घरकुलं झाले यांचे हप्ते पडले, यांनी पहिल्यांदा घरकुलं बांधले, यांचे हप्ते का जमा होत नाही? त्यांनी सांगितलं शासनाकडून निधी नाही. अरे पण ज्यांचे अगोदर झालेले तुम्ही तो दुसऱ्यांना निधी का देतात? अगोदर यांना द्या ना, अशी तुम्ही मागणी केली. हो, अशी मी मागणी केली. त्यांनी काही तडजोड केली यादी? नाही, त्याने उत्तर दिलं नाही. आमच्याकडे आता सध्याच्या अवस्थेत निधी शिल्लक नाही, त्याच्यामुळे जेव्हा शासन आमच्याकडे निधी देईल तेव्हा तो आम्ही त्यांच्या अकाउंटला जमा करू, असं उत्तर तिथून मिळतं. किती लोकांच्या घराच्या पाया तयार आहेत? म्हणजे आता सध्या पाय तयार आहे, 3 कामं चालू आहेत, असे किती? पाया आता सध्या 1, 2 व्यक्ती सध्याच्या अवस्थेत 3च आहेत, कारण पाऊस सुरू झाला. किती लोकांनी दुसरा हप्ता उचलला पण पाया किंवा भिंती बांधल्याच नाहीत? त्यांना हप्ते पडले, हा, असे किती लोक आहेत? आम्ही प्रत्यक्ष मुर्शिद या गावी शबरी घरकुल पंतप्रधान आवास योजनेचं घरकुल बघण्यासाठी आम्ही अर्जुन बुधा गांगड यांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली असता, प्रत्यक्ष इथं पाणी केली असता गेल्या 1 वर्षापासून यांचं घरकुल बांधकाम चालू आहे. हे घरकुल बांधकाम चालू असताना हे इथं पहिला फर्स्ट हप्ता त्यांना फक्त 15,000चा मिळालेला आहे. हे घरकुल सन 24-25 या वर्षात बांधण्यात आलेलं असून आजपर्यंत त्यांना सेकंड आणि थर्ड आणि फायनल हप्ता कोणताही भेटला नाही वर्षापासून. सदर या ठिकाणी चौकशी केली असता अर्जुन गांगड यांच्याबरोबर जे घरकुलं होते PM योजनेचे ते सर्वांचे हप्ते पडलेले आहेत आणि यांचंच बाकी आहे. तर प्रशासनाने इथं प्रत्यक्ष येणं गरजेचं होतं. कोण रावसाहेब असतील, शासनाने नेमून दिलेले असतील, माननीय BDO साहेब यांनी प्रत्यक्ष याकडे तातडीने लक्ष घालावं आणि शासनाचे निर्देश असताना
घरकुलांचे कुठं हप्ते थकू नाही आहेत. घरकुलं चालू असतील तिथं गट विकास अधिकारी माननीय रावसाहेब जे घरकुलांचे घरं बघण्यासाठी नेमून दिलेले आहेत. इथं घरकुल सेवक जे आहेत त्यांनी येऊन प्रत्यक्ष बघायला पाहिजे का यांचे हप्ते का पडले नाही. तर यांची कोणतीही जबाबदारी नाही घेता आज हे फॅमिली पूर्ण आज उघड्यावर आहे. त्यांना राहण्यासाठी आडोसा पण नाही आहे. कुठंतरी छोटी त्यांनी ओरंडी तयार करून एक पडवी तयार केलेली आहे आणि पडवीमधील त्यांचं जे स्वयंपाकाचं साहित्य आहे ते सर्व ओरलचिंब झालेलं आहे आतमध्ये. आणि प्रत्यक्ष बघितलं असता यांना उघड्यावर येण्याची वेळ आलेली आहे. तरी शासनाने आणि प्रशासनाने हा प्रश्न गंभीर असताना याच्याकडे दुर्लक्ष करत यांना वंचित लाभापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. 23-24चं घरकुल असताना वंचित ठेवण्यात आलेलं आहे. तरी लवकरात न्याय द्यावा. अर्जुन गांगड यांचा जो अन्याय झाला आहे त्यासाठी प्रत्यक्ष गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे शिवसाहेब यांनी प्रत्यक्ष यावं आणि घर बघावं. खरंच हे उघड्यावर आहेत. आज 4 महिने पावसामध्ये हे लोक राहतील कसे. आज एकही हप्ता नाही यांना बस सोडल्यानंतर आणि त्यांच्यासाठी चौकशी पण करण्यात आली नाही. ही खेदाची बाब आहे. गेल्या 3-4 महिन्यापासून प्रशासनाने अकोला तालुक्यातील जे घरकुलांचे हप्ते रखडलेले आहेत, जे आदिवासी भागातील घरकुलं आज उघड्यावर येतात. वारुंशी असतील, वारी असतील, मुर्शेद असतील, रतनवाडी असेल, साम्रत असेल आणि ज्या गावांमध्ये आज साध्या ताडपत्र्या टाकून जर PMचे घरकुलं जर अनुदान नसल्याने एवढं रखडलेले आहेत तरी शासनाने याकडे लक्ष द्यावं. प्रशासनाने लवकरात निधी उपलब्ध करून जो निधी असेल तो यांना वितरित करावा आणि यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा अशी मी मागणी प्रत्यक्ष समाजसेवक अनंत माधव घाणे करतोय. तरी आपण सर्व प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास हे कुटुंबांना आम्ही तालुक्यामध्ये गट विकास अधिकारी यांच्या दालनासमोर घेऊन आम्ही आंदोलन करू. तरी लवकरात लवकर प्रशासन लक्ष द्यावं आणि त्यांचे राहिलेले घरकुलाचे हप्ते लवकरात लवकर त्यांच्या खातीवर करावे अशी मी मागणी करतो. धन्यवाद. माझ्याबरोबर मुर्शिदमधले गांगड साहेब जे त्यांच्यावर अन्याय झाला 24-25 मध्ये घरकुलांच्या बाबतीत त्यासाठी मी प्रत्यक्ष त्यांच्या घरामध्ये आहे. तर गांगड साहेब, अर्जुन गांगड साहेब, आपण आज 24-25 मध्ये जे घरकुलं तुम्हाला मंजूर झालं 15,000चा हप्ता मिळाला म्हणताय, त्याच्यानंतर तुम्ही किती वेळ अकोल्याला गेले आणि काय काय अवस्था झाली आणि तुम्हाला काय काय आश्वासन दिले एवढं आम्हाला कळव. आम्ही 2 टाइम गेलो अकोल्याला. तर त्यांनी सांगितलं का तुझा फोटो अपलोड नव्हता होत. मग मी इथून परत माझ्या सुनबाईला सांगितलं का तू फोटो काढून टाक मला पाठव. तिथं त्यांना फोटो टाकला. मग नंतर दुसऱ्यांदा गेलो तर म्हणजे तुमचा फोटो अपलोड झालेला आहे पण वरून पैसे नाही, शासनाकडे पैसे नाही, तुम्हाला पैसे मेच्या 15पर्यंत टाकून देतो. या अगोदर तुमच्याबरोबर जे घरकुलं झालेत त्या घरकुलांचे काही हप्ते पडले का आणि त्यांचे घरकुलं पूर्ण झाले का त्यांना हप्ते पडून? हा त्यांचे पूर्ण झाले. त्यांना 15चा पडला, 70चा पडला, 30चा बाकीचा काही तो नाही पडलेला. म्हणजे 3 हप्त्यापर्यंत त्यांना साधारण पैसे पडलेले आहेत आणि तुम्हाला एकही हप्ता पडला नाही 15,000 दिल्यानंतर. यासाठी तुम्ही तुमचे रोजगार सेवक आहेत यांच्याकडे काय फोटो अपलोड केले का? हा हो, मग त्यांना आम्ही बोलवले इथे मी फोटो आम्हाला अपलोड करून द्या. त्यांनी पण आमचे इथे त्यांनी दिले पण ते म्हणायचे का तुम्हाला पैसेच नाही वरून आमच्या तारखेला. म्हणजे पैसेच नाही असं ते तुम्हाला कारण सांगितलं? पैसे तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत आणि आज तुम्ही उघड्यावर आहेत तर तुम्ही ह्या ढगफुटीमध्ये जे कालचं वादळी पाऊस झालं एवढ्या 8 दिवसामध्ये वादळी पाऊस होतोय त्याच्यामध्ये कसं दिवस काढले आणि काय अवस्था झाली आपली थोडी अवस्था आम्हाला सांगावी. तसं घडलं ना सर, आम्हाला म्हणजे खरंच पूर्ण घरामध्ये पाणी चाललं होतं पण आम्ही तसंच एकत्र लावलेले जिकडून तिकडून. त्याच्यासाठी मी इथं नाली काढली, नालीतून मी पाणी काढून दिले. इतकी अवस्था होती का कारण आम्हाला झोप नव्हती. माझं पूर्ण वल्ल होऊन जायचं. म्हणजे स्वयंपाक सध्या बोललंय तुम्ही आतापर्यंत हे जे उभं केलेलं आहे हे कसं उभं केलं आहे आणि काय काय तुम्हाला अडचणी आल्या उभं करत असताना? ज्यावेळेस हे उभं करत होतो त्यावेळेस पावसाने असं पण आम्ही जुनेच पत्रे आमचे टाकलेली होती. जमा केले. काय काय केलं तुम्ही जमा पैसे करताना? काय काय अडचणी आल्या आणि काय काय नाही? काय काय आता एवढं ऑनलाईन मटेरियल याच्या कामकाटातून आणलं होतं मी तर त्यांची सुद्धा उधारी द्यायची बाकी माझी.
आता किती हजार रुपये सध्या साधारण उधारी देणं आहे तुम्हाला? मला तरी 40,000 रुपये उधारी घेणं आहे. आता समजा इथं मटेरियल कशा पद्धतीने आणणार आणि काय आणि करणार? आता मटेरियल आणायची हेच नाही, पण मग जर दिलं शासनाने तर आम्ही इथं तिथपर्यंत आणून ठेवू. आता तुमची जी अवस्था झाली गेल्या 1 वर्षापासून, तर त्या अवस्थेला जबाबदार कोण असेल असं तुम्हाला काय वाटतंय सध्या? मला शासनानेच शासनाने अधिकारी अधिकारी त्यांनीच हातले जरी इथं जे रावसाहेब कोण आहे ती जे घरकुलं बघायला येतात ते कधी आणते का फोटो काढायला प्रत्यक्ष पाणी करायला? कधीच नाही आले. आजी आता 4 महिने तुम्ही कसे काढणार? आता कसं करणार आहे? आधीच करणार आहे म्हणून काय आता राहायचं सोय नाही. आता जायचं पाऊस सुटला का की आतमध्ये पाणी जाणार आहे. बारीक बारीक पोरं घेऊन पोरांचं मोठे तुमचा जर विचार शासनाने प्रशासनाने नाही केला, गट विकास अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाने जर नाही केला, तर उद्या तुम्ही आंदोलन करणार आहात का? आणि तिथं उपोषणाला बसाल का? बसून आता इथं राहण्यापेक्षा तिथं जरी श्रीस्कार होईल आम्हाला उपोषण म्हणजे काहीतरी आम्हाला भेटेल. याच ठिकाणी आलेल्या त्यांच्या व्यथा जाणत असताना एक दुःख हे होतं एका गेल्या 3-4 महिन्यामध्ये आदिवासी भागात जे घरकुलांचे हप्ते थकीत आहेत आणि ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.